जेव्हा आपण YouTube चॅनल चालू करतो तेव्हा आपल्या मनामध्ये खूप प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं जर योग्य वेळी नाही मिळाली तर मग ते प्रश्न अजून जास्त वाढत जातात आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण YouTube चॅनल का सुरू केलं आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळणं खरंच खूप जास्त गरजेचं असतं. कारण की त्या प्रश्नांमधूनच आपण शिकत जातो आणि त्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला वेळेवर मिळाली ना तर मग आपल्याला समजतं देखील आपण कुठे चुकतो आहोत आणि आपण काय चेंजेस करायला पाहिजे. तर आज मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे. तुमचे खूप सारे प्रश्न असतात, खूप प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी कमेंटमध्ये देतेच. पण काही ठराविक प्रश्न अशी असतात ना, की ती खूप जास्त कॉमन असतात. म्हणजे ती प्रत्येक यूट्यूबर्सला पडतातच आणि खास करून जे नवीन असतात ना, त्यांना तर पडतातच पडतात. असेच काही 10 प्रश्न मी आज घेऊन आलेले आहेत. त्या 10 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, जे YouTubeशी रिलेटेड आहे. चॅनल कसं ग्रो करायचं, कसे सबस्क्रायबर्स वाढवायचे, व्ह्यूज का येत नाहीयेत, वॉच टाइम का येत नाही, वॉच टाइम अपडेट कसा होतो, कुठे बघायचा, आपला वॉच टाइम किती झाला आहे ते कसं समजेल, कॉपीराईट क्लेम, कॉपीराईट रिमूव्हल, युट्यूबच्या नवीन पॉलिसीज, कारण की युट्यूब प्रत्येक महिन्याला प्रत्येक 6 महिन्याला ना काहीतरी नवीन असं आणत असतं, करत असतं, की ज्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. कारण की YouTube जेवढं अपडेट होत राहतं, YouTube बरोबरच आपण देखील तेवढं अपडेट होणं गरजेचं आहे. जर आपल्याला YouTubeमध्ये करिअर करायचं असेल आणि जर आपण खरंच त्याबाबत थोडे गांभीर्याने त्याकडे बघत असू, तर आपल्याला ही सगळी माहिती असणं ना गरजेचं असतं. आणि अशाच प्रश्नांची उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. तर हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला आपण सुरुवात करूयाच, पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑल वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर नेहमीप्रमाणे मी इथे 10 प्रश्न लिहून घेतलेली आहेत, जे महत्त्वाचे प्रश्न होते. प्रश्न खूप सारे आहेत, त्याची उत्तरं मी येणाऱ्या काळामध्ये देईलच, पण आत्ता सध्या मी 10 प्रश्न लिहून घेतलेली आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की व्हॉइस ओव्हर आणि एडिटिंगवर व्हिडिओ बनवा. तर व्हॉइस ओव्हर आणि एडिटिंगवरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, नक्की चेकआउट करा. डिटेल माहिती सांगितलेली आहे, स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की व्हॉइस ओव्हर कसं करायचं, एडिटिंग कशी करायची, स्टिकर्स कसे लावायचे. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये, आता समजा व्हिडिओ चालू आहे आणि व्हिडिओच्या कॉर्नरवरती, वरती कॉर्नरवरती किंवा खाली कॉर्नरवरती तुम्हाला काही दाखवायचं असेल तर PIP कसा जोडायचा, एखादा व्हिडिओ कसा जोडायचा, एखादा फोटो कसा जोडायचा, हे सगळं जे आहे ते मी इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी व्हिडिओ जो आहे मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे आणि वरती त्याची लिंक आहे, ती ओपन करा. तुम्हाला सगळी माहिती, सगळी इन डिटेल स्टेप बाय स्टेप माहिती समजेल, कशा प्रकारे व्हिडिओ एडिट करायचा आणि कशा प्रकारे व्हॉइस ओव्हर करायचा ते. तुमचा दुसरा प्रश्न आहे YouTube चॅनल कसं सुरू करायचं. आता YouTube चॅनल कसं सुरू करायचं याचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे. शून्यातून YouTube चॅनल सुरू करायचं म्हणजेच अगदी जीमेल अकाउंट ओपनिंग पासून ते YouTubeच्या सगळ्या सेटिंग्स करेपर्यंत, नाव, YouTube चॅनलचं नाव, YouTube चॅनलचा DP, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन, हे सगळं जे आहे ते मी इन डिटेलमध्ये तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. वरती लिंक आहे, त्याला क्लिक करा. तुम्हाला जो आहे YouTube चॅनलचं सगळं जे काही कसं सुरू करायचं, सेटिंग कशा करायच्या, सगळी माहिती स्टेप बाय स्टेप त्यामध्ये दिसेल. अगदी 2 स्टेप व्हेरिफिकेशन पासून सगळी माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर अगदी 2 दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्या महत्त्वाच्या YouTubeच्या सेटिंग्स आहेत त्या बाबतीमध्ये, तर तो देखील व्हिडिओमध्ये लिंक शेवटी देईल, ती चेक करा. त्यामुळे देखील तुम्हाला खूप सारी इन डिटेल माहिती मिळणार आहे. तिसरा प्रश्न आहे की YouTube सेटिंग्स कशा करायच्या आणि का महत्त्वाच्या आहेत. तर YouTube सेटिंग्स खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला तुमचं चॅनल SEO मध्ये आणायचं असेल, सर्च इंजिनमध्ये आणायचं असेल, व्ह्यूज वाढवायचे असेल, सबस्क्रायबर्स वाढवायचे असतील, तर YouTube सेटिंग्स ज्या आहेत खूप महत्त्वाच्या आहेत. YouTubeने त्या सेटिंग्स आपल्याला अशाच दिलेल्या नाहीयेत, त्याच्यामागे काहीतरी कारणं आहेत, त्यामुळे YouTubeने त्या सेटिंग्स दिलेल्या आहेत. तर सगळ्या सेटिंग्स ज्या आहेत YT स्टुडिओमध्ये जाऊन आपल्याला करायच्या आहेत. YT स्टुडिओ डेस्कटॉप मोडवरती ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये सगळ्या सेटिंग्स करायच्या आहेत. त्या सेटिंग्स तुम्ही नक्की करा. तुमचे व्ह्यूज देखील वाढतील, सबस्क्रायबर्स देखील वाढतील आणि तुमचे जे व्हिडिओज आहेत तुमच्या व्ह्यूअर्स पर्यंत जातील, तुमच्या सबस्क्रायबर्स पर्यंत जातील, जर तुम्ही त्या सेटिंग्स केल्या आणि चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. चौथा आहे बॉलिवूड सॉन्गवर कॉपीराईट येतं का आणि कॉपीराईट क्लेम रिमूव्ह कसं करायचं. तर हो, बॉलिवूड सॉंग्सवरती कॉपीराईट क्लेम येतं. कोणताही सॉन्ग घ्या तुम्ही, बॉलिवूडच नाही, कोणतंही सॉन्ग घ्या, मराठी सॉन्ग घ्या, कोणतंही रिजनल सॉन्ग घ्या,
ज्याच्यावरती कंटेंट क्लेम आयडी असेल एखाद्या ओनरचा, त्यावरती कॉपीराईट क्लेम येणारच येणार. आता ते रिमूव्ह कसं करायचं, तर त्याचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे बघा, वरती मी त्याची लिंक देईलच. कॉपीराईट क्लेम रिमूव्ह कसं करायचं याचा व्हिडिओ बनवलेला आहेच, तो चेकआउट करा. आणि कॉपीराईट क्लेम आलेल्या व्हिडिओवरती व्हिडिओ डिलीट करू नका, तो व्हिडिओ तसाच ठेवा, फक्त कॉपीराईट क्लेम काढून टाका. तुमच्या चॅनलला काहीच होणार नाही. पण हां, जर कॉपीराईट स्ट्राईक आली तर मात्र टेन्शनचं काम आहे, कारण की 3 कॉपीराईट स्ट्राईक आल्या तर चॅनल डिलीट होऊ शकतं, यूट्यूब चॅनल बॅन करू शकतं, टर्मिनेट करू शकतं. त्यामुळे कॉपीराईट क्लेम आलं तर चालेल, पण कॉपीराईट स्ट्राईक नाही आली पाहिजे. आणि कॉपीराईट क्लेम आला तरी शांत बसून राहायचं नाही, ते कॉपीराईट क्लेम काढायचं. 90 दिवसांनी कॉपीराईट क्लेम तसंही निघून जातं, पण नाही गेलं तर कॉपीराईट क्लेम काढायचं. नाही काढलं तर मग मॉनिटायझेशनसाठी मे बी प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा जे आपण त्यावरतून रेव्हेन्यू मिळवतो तो रेव्हेन्यू नाही मिळवता येत. म्हणूनच कॉपीराईट क्लेम काढायची प्रोसेस अगदी साधी सोपी आहे, ती फॉलो करा, कॉपीराईट क्लेम निघून जाईल. कॉपीराईट क्लेम रिमूव्ह केला तरी व्ह्यूज आणि वॉच टाइम काउंट होतो का? तर हो, जेव्हा तुमचं कॉपीराईट क्लेम आलेलं असतं त्यावेळेस तो जो व्हिडिओ असतो ना, तो मॉनिटायझेशनसाठी इलिगल होऊन जातो. मॉनिटायझेशनसाठी तो जो व्हिडिओ असतो त्यावरती जो काही रेव्हेन्यू येतो, तो रेव्हेन्यू ज्याचा आपण ऑडिओ यूज केलेला आहे किंवा ज्याचा आपण सॉन्ग यूज केलेला आहे त्याच्याकडे जातो. तर कॉपीराईट क्लेम आला तर कॉपीराईट क्लेम काढून टाकायचा आहे. व्ह्यूज आणि वॉच टाइम हा काउंट होणार, हा कुठेही जाणार नाही. पण कॉपीराईट क्लेम रिमूव्ह झाल्यानंतर कॉपीराईट क्लेम असेपर्यंत नाही होणार काउंट. कॉपीराईट क्लेम रिमूव्ह झाल्यानंतर वॉच टाइम आणि व्ह्यूज काउंट होणार. 6वा प्रश्न आहे, वर्षभरात 4000 वॉच टाइम आणि व्ह्यूज 1000 पूर्ण नाही झाले तर चॅनल बंद करायचं का? आता हा जो प्रश्न आहे ना, या प्रश्नाचं उत्तर मी प्रत्येक क्वेश्चन आन्सरच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, यूट्यूब कोणतंही कॅलेंडर वर्ष मानत नाही. म्हणजे जर यूट्यूब बोलत असेल की 365 डेज, तर 365 डेज यूट्यूब जानेवारी ते डिसेंबर नाही मानत. तर आजपासून येणारे 365 डेज किंवा आजपासून गेलेले 365 डेज जेवढे काउंट होतील त्यामध्ये तुमचा वॉच टाइम 4000 झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता मी जानेवारीमध्ये माझं चॅनल सुरू केलेलं आहे, बरोबर? तर जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत माझे जर 4000 वॉच टाइम पूर्ण झाला आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले तर माझं चॅनल मॉनिटायझेशनसाठी मी अप्लाय करू शकते. पण जानेवारी ते डिसेंबरमध्ये माझे 4000 वॉच टाइम पूर्ण नाही झाले तर मग काय करायचं? चॅनल डिलीट करायचं का? तर नाही, चॅनल डिलीट नाही करायचं. साध्या सरळ भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करते. कोणत्याही प्रकारचं कॅलेंडरचं वर्ष यूट्यूब काउंट नाही करत. आजपासून प्रेझेंट डे पासून येणारे 365 डेज किंवा प्रेझेंट डे पासून गेलेले 365 डेज हे यूट्यूब काउंट करतं. समजा आज 15 तारीख आहे, 15 फेब्रुवारी आहे, तर 15 फेब्रुवारी पासून गेलेले 365 डेज किती असणार आहेत तेवढं यूट्यूब काउंट करणार. समजा आपण चॅनल 15 फेब्रुवारीला ओपन केलेलं आहे, तर 15 फेब्रुवारी पासून येणारे 365 डेज किती असणार आहेत ते यूट्यूब काउंट करेल. आणि सगळ्यात सोपं आपलं वॉच टाइम किती पूर्ण झालेलं आहे हे बघायचं असेल तर डायरेक्ट YT स्टुडिओ ओपन करायचा, अर्न बटनमध्ये जायचं. अर्न बटनमध्ये तुम्हाला तुमचा वॉच टाइम लास्ट 365 डेजचा वॉच टाइम तुमचा किती झालेला आहे ते यूट्यूब दाखवेल. आणि लास्ट 365 डेजचे तुमचे सबस्क्रायबर्स किती झालेले आहेत ते देखील यूट्यूब दाखवेल. तर अशा प्रकारे कोणतेही कॅलेंडरचं वर्ष यूट्यूब काउंट नाही करत. लास्ट 365 डेज यूट्यूब काउंट करतं. ते तिथे लिहिलेलं असतं की लास्ट 365 डेज. यूट्यूब कधीही म्हणत नाही की ह्या महिन्यापासून ते ह्या महिन्यापर्यंत किंवा या वर्षापासून ते या वर्षापर्यंत, असं कधीही म्हणत नाही. तर लास्ट 365 डेजच म्हणतं. म्हणजे प्रेझेंट डे पासून ते लास्ट 365 डेज, प्रेझेंट डे पासून लास्ट 365 डेज एवढंच काउंट होतं. त्यामुळे चॅनल बंद नाही करायचं, त्यावरती काम करत राहायचं, वॉच टाइम बघत राहायचा, आपला वॉच टाइम वाढत आहे का ते बघत राहायचा आणि त्यानुसार आपण डिसिजन घ्यायचा. 7वा प्रश्न आहे, माझ्या चॅनलवरती शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओज दोन्हीही टाकते तर दोघांचाही क्रायटेरिया पूर्ण करायचा का? जेव्हा तुम्ही चॅनल मॉनिटायझेशनसाठी प्रयत्न करत असता त्यावेळेस तुम्ही लॉंग व्हिडिओज देखील टाकत राहता आणि शॉर्ट्स व्हिडिओज देखील टाकत असता. तर लॉंग व्हिडिओज जेव्हा तुम्ही टाकता आणि शॉर्ट्स व्हिडिओ जेव्हा तुम्ही टाकता, दोघांचेही क्रायटेरिया पूर्णपणे वेगळे आहेत.
असं नाहीये की तुम्हाला दोन्हीही क्रायटेरिया पूर्ण करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज देखील पूर्ण करायचे आहेत आणि तुम्हाला 4000 वॉच टाइम देखील पूर्ण करायचा आहे. तर असं नाहीये, तुम्ही कोणताही एक क्रायटेरिया पूर्ण करा, तुमचं चॅनल जे आहे मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करण्यासाठी पात्र ठरेल. 8वा प्रश्न आहे, थंबनेलसाठी कोणतं ॲप यूज करता आणि थंबनेलवरती व्हिडिओ बनवा. तर थंबनेलसाठी मी कॅनवा ॲप यूज करते, त्याचबरोबर पिक्सलॅब ॲप यूज करते. हे दोन्ही ॲप यूज करते मी थंबनेल बनवण्यासाठी. मी कॅनवा यूज करा. कॅनवामध्ये तुम्हाला रेडीमेड थंबनेल्स मिळून जातात आणि ते खरंच खूप युजर फ्रेंडली ॲप आहे थंबनेल बनवण्यासाठी. कॅनवा ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला आयते खूप सारे थंबनेल्स त्यामध्ये मिळून जातात. तर मी स्वतः कॅनवा आणि पिक्सलॅब हे 2 ॲप यूज करते थंबनेल बनवण्यासाठी. थंबनेलवर व्हिडिओ बनवा. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे मला वाटतं पुढच्या हप्त्यामध्ये, पुढच्या वीकमध्ये कदाचित थंबनेलवरती व्हिडिओ येईल. तर खूप सारे व्हिडिओज लाइनिंगमध्ये आहेत, त्या सगळ्या व्हिडिओजवरती मी काम करत आहे, त्यामुळे थोडासा उशीर मागे पुढे होऊ शकतो. पण येणाऱ्या 1 ते 2 हफ्त्यामध्ये थंबनेलवरती नक्कीच व्हिडिओ येईल. आणि बेस्ट आहे, तर तुम्हाला थंबनेल प्रॉपर बनवायला येत नसेल तर कॅनवा ॲप यूज करा. कॅनवामध्ये तुम्हाला रेडीमेड थंबनेल जे आहेत थंबनेल मिळून जातील. 9वा प्रश्न आहे, कुकिंग चॅनल कसं ग्रो करायचं ते सांगा, त्यावरती व्हिडिओ बनवा. आता कसं होतं ना, जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, आता यांनी जेव्हा प्रश्न विचारला ना मला, कुकिंग चॅनल कसं ग्रो करायचं ते सांग आणि व्हिडिओ बनव. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही एकदमच अजिबात कोणी या सगळेच नाही, कोणी अजिबातच रिस्पेक्ट न देता प्रश्न विचारतं आणि माझी अजिबात अपेक्षा नाहीये की तुम्ही रिस्पेक्ट देऊन प्रश्न विचारा. पण जेव्हा आपण समोरच्याला एखादा प्रश्न विचारतो, एखादा अनोळखी व्यक्ती असतो किंवा आपल्याला एखादा काहीतरी त्याच्याकडून पाहिजे असतं, त्यावेळेस आपण थोडंसं पोलाइटली विचारू शकतो. तर काही लोक म्हणजे फारच क्वचित, सगळेच नाही, अगदी हातावर मोजणे एवढीच आहेत जी मला नेहमी त्याच भाषेमध्ये प्रश्न विचारतात. तर यांचा प्रश्न देखील असाच होता. एकदम असं बोलतात ना, अरेरावीमध्ये प्रश्न जेव्हा विचारतोय समोरचा व्यक्ती, आणि असंही नाहीये की ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असतात. जेव्हा मी त्यांचा चॅनल ओपन करून बघितलं तेव्हा समजलं की ते कदाचित माझ्या वया एवढे असतील किंवा माझ्यापेक्षा छोटेच असतील. पण एवढ्या अरेरावीमध्ये प्रश्न विचारणं हे चुकीचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारता किंवा तुम्हाला एखाद्याकडून माहिती हवी असते, तेव्हा थोडंसं पोलाईट होणं किंवा थोडंसं रिस्पेक्टफुल होणं देखील गरजेचं असतं. पण त्यांचा देखील प्रश्न मी इथे घेतलेला आहे, कुकिंग चॅनल कसं ग्रो करायचं ते सांग आणि व्हिडिओ बनव. तर कुकिंग चॅनल कसं ग्रो करायचं याचा व्हिडिओ जो आहे तो मी बनवलेला आहे, त्याची लिंक वरती आहे, त्यावरती क्लिक करा. तुम्हाला नक्कीच त्याची सगळी डिटेल माहिती समजेलच, कुकिंग चॅनल कसं ग्रो करायचं. कारण की यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि अजून ॲडिशनल सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही कुकिंगचे व्हिडिओज बनवता त्यावेळेस कुकिंगच्या व्हिडिओची क्वालिटी, तुमचा व्हॉइस ओव्हर किंवा तुम्ही जे म्युझिक वापरता ते म्युझिक किंवा कुकिंगच्या सगळ्या स्टेप्स, प्रोसेस ज्या आहे स्टेप बाय स्टेप दाखवा आणि व्हिडिओ क्वालिटी थोडीशी चांगली ठेवा. व्हॉइस ओव्हर करत असाल तर व्हॉइस ओव्हर देखील थोडासा चांगला ठेवा आणि ट्रेंडिंग टॉपिक्सवरती व्हिडिओज बनवा, म्हणजे तुमचं चॅनल जे आहे नक्कीच ग्रो होईल. सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, मॅडम तुमचे व्हिडिओ जरा जास्तच होतात, किमान आठवड्याला 1 ते 2च व्हिडिओ सोडा. हा प्रश्न आहे. म्हणजे हा जेव्हा प्रश्न मी वाचला तेव्हा मला अक्षरशः हसायला आलं. म्हणूनच म्हणते की जेव्हा तुम्ही एखाद्याला कमेंट करता तेव्हा थोडंसं रिस्पेक्टफुल होऊन कमेंट करा. आता यांचा प्रश्नच असा होता की मॅडम तुमचे व्हिडिओ जरा जास्तच होतात, किमान आठवड्याला 1 ते 2च व्हिडिओ सोडा. आता माझ्या काही रूल्स आहेत, माझे काही नियम आहेत, मला आठवड्याला किती व्हिडिओज टाकायचे आहेत, माझं काहीतरी असं प्लॅनिंग असतं आठवड्याचं, त्या हिशोबानेच मी व्हिडिओ बनवते, त्या हिशोबानेच मी व्हिडिओज टाकते. आणि कधी कधी प्लॅनिंग नसताना देखील तुमच्या ज्या काही कमेंट्स येतात त्या कमेंट्सवरती मला असं वाटतं की लगेचच व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत तो पोहोचवावा, म्हणून मी माझे जे ऑलरेडी प्लॅनअप व्हिडिओ असतात ते बाजूला ठेवते आणि तुमचे कमेंट्स आलेले व्हिडिओज लगेच बनवायला घेते आणि ते व्हिडिओ बनवून मी पोस्ट देखील करते. म्हणजे मी एवढा तत्परता दाखवते की बाबा एखाद्याने जर मला कमेंट केलेली आहे तर त्या कमेंटचं उत्तर मी लगेच द्यावं, म्हणजे त्याचं समोरच्याचं देखील टेन्शन कमी होईल, त्याला देखील थोडंसं हायसं वाटेल. पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कमेंट करता तेव्हा थोडंसं दुःख होतं, कारण की मी माझा पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करत आहे. पण काही लोकांना ना असं असतं की
जर एखादा पुढे जात असेल तर त्याला मुद्दाम म्हणूनच मागे खेचायचं किंवा एखादा असं नकारात्मक एन्व्हायरमेंट तयार करायचं म्हणजे तो व्हिडिओज बनवणार नाही. तर असं होणारच नाही. मी व्हिडिओ बनवतच राहील आणि माझे काही स्वतःचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत, नियम आहेत की मला आठवड्याला किती व्हिडिओज बनवायला पाहिजे, किती शॉर्ट्स बनवायला पाहिजे, म्हणजे माझं चॅनल ग्रो होईल आणि कोणी काही बोललं तरी मी माझे व्हिडिओज जे आहे ते टाकत राहणारच आहे. माझा मेन उद्देश हाच आहे की यूट्यूब संदर्भातली जेवढी काही इन्फॉर्मेटिव्ह माहिती असेल, माझे ब्लॉग्स असतील, हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवावे. त्यामुळे व्हिडिओज हे येतच राहतील. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे आवडला असेल, क्वेश्चन आन्सरचा. येणाऱ्या काळात देखील तुमचे जे काही प्रश्न राहून गेलेले असतील त्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवेल आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट करून विचारा. मी त्या प्रश्नांची उत्तर देखील नक्कीच देईल. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.